हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत। रोजच्या आपल्या जेवणात काय असतं तर भाजी, चपाती, आंबट वरण आणि भात। तर हे आंबट वरण अनेक प्रकारे केलं जातं। आज आपण जे आंबट वरण करणार आहोत ते आमच्याकडे करतात तसं। आता तुम्ही म्हणाल या आंबट वरणात ते एवढं मोठं काय आहे? तर त्या आंबट वरणातच बरंच काही आहे। ते बरंच काही काय आहे ते बघूया। चल, आंबट वरणासाठी मी इथे तुरीची डाळ, कांदा आणि टोमॅटो घालून शिजवून घेतली आहे। मोहरी आहे, कढीपत्ता, लसूण, ओलं खोबरं, हळद, लाल तिखट, हिंग, गूळ, चिंचेचा कोळ, मीठ आणि कोथिंबीर। आंबट वरणासाठी आपण इथे जी डाळ घेतली आहे ही मी 1 वाटी डाळ घेतली। त्याच्यात छोटा टोमॅटो आणि छोटा कांदा हा शिजतानाच टाकलाय। हळद टाकली 1 पाव चमचा आणि थोडासा हिंग, असं हे सगळं टाकून डाळ छान 3 शिट्ट्या काढून शिजवून घेतली। तर ही आपण आता घोटून घेऊयात। थोडं पाणी टाकते ह्याच्यात, आता थोडंच टाकते, अशी छान होईल। आता ह्यात आपण टाकतोय 4 चमचे चिंचेचा कोळ, साधारण 1 छोट्या लिंबा एवढा गूळ, पाव चमचा मीठ, चाखून बघायचं, वाटलं तर परत आणखीन टाकायचं। 1 चमचा लाल तिखट, हळद आपण ऑलरेडी टाकले त्याच्यामुळे त्याची काही आवश्यकता नाही आहे। आता फोडणीसाठी आपण ह्या ज्या 7-8 पाकळ्या घेतल्यात लसणाच्या त्या ठेचून घेऊयात। ह्या आंबट वरणाला लसूण थोडा जास्त टाकायचा, म्हणजे खूप पण नाही, पण आणि ठेचूनच घ्यायचा तो, तेव्हाच ती चव येते त्याला। आता आपण फोडणी करूया त्याची। इथे मी 1.5 चमचा तेल घेते। आपण हा ठेचलेला लसूण आता ह्याच्यात टाकून घेऊया। पाव चमचापेक्षाही कमी मोहरी टाकूया। लसूण आपला असा छान गुलाबी झाला की हिंग टाकूया। हिंग पण अगदी असं चिमूट, फार नाही। आता मी ह्याला थोडंसं आंबट वरणाला कलर यायला थोडं लाल तिखट फोडणीत टाकते। आणि आता आपली आंबट वरणाची डाळ, छानच, आहा, लसणीचा मस्त वास आलाय, छान घमघमाट। मी कढीपत्ता इथे आत्ता टाकते, फोडणीत टाकला तर परत तो जळून जातो। आणि आता तुम्हाला जाड पातळ जसं हवं तसं पाणी टाकायचं। छानपैकी हलवूयात त्याला। साधारण 3 ग्लास मी पाणी टाकले जवळजवळ इथे। 10 मिनिटात त्याला 10 मिनिटं तरी शिजू द्यायचं हे आंबट वरण। चला, आता आपली 10 मिनिटं झाली आहेत आणि छान आंबट वरणाला उकळी आले। आता उकळी आल्यानंतर आपण 2 चमचे ओला नारळ टाकायचं ह्याच्यात आणि कोथिंबीर। अरे बापरे, कोथिंबीरने आपल्या मानच टाकल्यात। उन्हाळा आहे ना, अगदी फारच गेलंय हो। ठीक आहे, पण चवीला चांगली आपण टाकूया। कोथिंबीर आणि खोबरं मात्र अगदी उकळी आल्यानंतर टाकायचं। येस, मस्त, वा, छान, गरम गरम भाताबरोबर मस्त लागणार आहे। वा, इथे आपलं आंबट गोड असं छान आंबट वरण तयार आहे। तर आता तुम्ही जेवायला माझ्याबरोबर चला आणि आंबट वरण, भात, तुपाची धार, लोणचं आणि पापड, त्याच्यावर आपण ताव मारूयात मस्त। हां, पण जेवण झाल्यानंतर तुम्हाला हे कसं वाटलं आंबट वरण ते कमेंट करायला विसरू नका बरं। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला
फॉलो करा.